वेलकम मित्रांनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला शेअर करा. तर मित्रांनो, असाच मी आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे. अस्ताला जाताना सूर्य म्हणे, माणसा प्रकाश देईन मी, पण माणुसकी तू दे. अधिकार तुझे जन्मसिद्ध, त्याची राख तू कर. अन्यायाच्या अंधाराला तूच प्रखर दिवा ठर. मित्रांनो, या विश्वाच्या विशाल आकाशात माणूसच एकमेव जीव आहे, ज्याच्या ओंजळीत हक्कांची फुले आणि जबाबदारीचे काटे दोन्ही ठेवले आहेत. परंतु जेव्हा हक्क तुडवले जातात, तेव्हा जगण्याचं झाड वृक्ष होतं आणि माणुसकीची फांदी सुकायला लागते. म्हणूनच आज आपण बोलणार आहोत मानवाधिकार म्हणजेच माणसाचा श्वास, माणसाचा विश्वास. दशक उलटली आणि 10 डिसेंबर 1948ला संयुक्त राष्ट्रांनी जगाला दिला एक सुवर्ण ग्रंथ, मानवाधिकाराची सार्वत्रिक घोषणा. ती एक घोषणा नव्हती, तर त्या अत्याचाराच्या रात्रीवर उगवलेला पहाटेचा किरण होता. मानवाधिकार म्हणजे मानवतेची माळ, समानतेचा सुगंध, स्वातंत्र्याची हवा आणि अभिमानाचा सूर्यकिरण. ते हक्क जात, धर्म, पैसा पाहत नाहीत. ते माणसाच्या जन्मासोबत येतात, जशी पहिल्या श्वासासोबत जीवन येतं. भारतीय संविधानाने या देशातील प्रत्येक नागरिकाला समानतेचे सौर आलोक, स्वातंत्र्याची शीतल हवा, शिक्षणाचे जुळजुळ जरे आणि न्यायाची अढळ छाया दिली आहे. NHRC आणि SHRC ही संस्थाही अन्यायाच्या अंधारात दिवा बनून उभी आहे. समाजातील वास्तव म्हणजे एक गरीब मजूर, हातावरचे फोडांवर उपजीविका. एखाद्या दिवशी उशीर झाला आणि मालकाने मारहाण केली, अश्रू गाळले, तो मजूर नाही तर मानवाधिकार. घरातील कुणीतरी म्हणाल, मुलगी शिकून काय करणार, पण तिच्या डोळ्यात उभ्या होत्या शिक्षणाच्या आकाशात उडणाऱ्या चांदण्यांच्या उड्या. त्या चांदण्यांना कापणं म्हणजे तिच्या हक्काचा भंग नाही का? एक मुलगा, ओळख एकच माणूस, पण समाजाने त्याला एका जातीच्या बेड्यात बंद केलं. त्या क्षणी जखमी झाला तो मुलगा नाही, जखमी झाली समानतेची मूर्ती. बालकामगार, निरागसतेच्या पंखांना कातरणे म्हणजे बालकांवर अन्याय करणे. महिलांवरील अत्याचार, संस्कृतीच्या मंदिराला तडा देणे. महिलांना अत्याचार करणे म्हणजे संस्कृतीला तडा देणे. जाती धर्मावर भेदभाव, माणुसकीच्या फुलांना काटे टोचणे. वृद्धांना त्रास, जीवनसंस्थेतील सूर्याला ढगाने झाकणे म्हणजेच आपण वृद्धाला आपण त्रास देतो. क्षमतांचे आकाश पिंजऱ्यात बंद करणे म्हणजे अपंग व्यक्तींना सुविधा न देणे. अन्नदात्याच्या मातीचे आक्रंदन करणे, शेतकऱ्यांना न्याय न मिळवून देणे. मानवाधिकार फक्त कायद्याच्या पुस्तकात बंदिस्त राहायला नको, ते आपल्या आचरणात फुलायला हवेत. अन्याय पाहिला तर आवाज उठवा, कारण शांतता कधी कधी गुन्ह्याची सावली बनते. NHRC, SHRC कडे तक्रार करा, कारण न्याय ही अंधारातली ड्युटी आहे. दुर्बलांना आधार द्या, माणसाला माणूस बनवणारी हीच खरी पूजा आहे. NHRC वेबसाईटवर अन्यायाच्या खुणा नोंदवता येतात. न्यायाचे दार सर्वांसाठी खुले आहे, फक्त त्यापर्यंत चालून जाण्याची हिंमत हवी. या पृथ्वीवर लाखो दिवे आहेत, पण एका दिव्यानेही अंधार हटतो म्हणतात. जर पेटण्याची तयारी असेल तर आपणही असा दिवा व्हायचा आहे, अन्यायाच्या वादळातही न विझणारा, मानवतेचा रक्षक बनणारा. मित्रांनो, मानवाधिकार हा फक्त शब्द नाही, तो माणसाचा श्वास, त्याची प्रतिष्ठा, त्याचा उजेड आहे. चला, आजच्या दिवसापासून अन्यायाविरुद्ध एक आवाज, न्यायासाठी एक पाऊल आणि माणुसकीसाठी एक हात पुढे करूया. हा संदेश घराघरात पोचू द्या. लाईक, शेअर आणि माणुसकीचा दीप लावा, कारण मानवाधिकार आपला हक्क, आपली जबाबदारी आहे. तर मित्रांनो, असा होता हा अधिकाराची माहिती, आणि ही माहिती सगळ्यांपर्यंत पोचवा हीच माझी विनंती आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि
आपणही आपला अधिकार जाणून घ्या आणि सर्वांना मानवतेची शिकवण द्या. मानवाप्रमाणे माणसाला, माणसातला माणुसकी बघा. माणसात देव बघा, म्हणजेच मानवाधिकार. तर चला तर मग आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये